नमस्कार, सीता नेहरे किचनमध्ये आपलं स्वागत आहे मैत्रिणींनो. तर आज मी तुम्हाला कोबीपासून रेसिपी दाखवणार आहे. कोबी पाण्यात अख्खी कोबी पाण्यात उकळून त्याची रेसिपी बनवणार आहे. खरं म्हटलं तर कोबी खायला सर्वच कंटाळतात. भरपूर त्यांचे नाक मुरडत राहतात इकडून तिकडे, नको कोबी म्हणून घरातली माणसं. पण आई आणि आजीचं काम असतं का खरंच मुलांना कुठलं तरी चांगलं करून खायला घालायला पाहिजे. भाज्या त्यांच्या पोटात गेल्या पाहिजे असं वाटतं आपल्याला, वाटतंच का नाही? तर वेगवेगळ्या प्रकारचे आपण करत असतो. तर त्यांच्या पोटात चांगलं जावं, चांगलं व्हावं, मुलांच्या घरातल्या माणसांना चांगल्या भाज्या खायला भेटावं म्हणून मी ह्या कोबीपासून अगदी वेगळी रेसिपी बनवून दाखवणार आहे. तर ही पाण्यात उकळून कोबी बनवणार आहे मी. तर पहा तुम्ही, आता मी अख्खा कोबी पाण्यात टाकते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते काय करणार आहे. मस्त डिश बनवून दाखवणार आहे तुम्हाला, तर नक्कीच पहा. तर ही कोबी पाण्यात उकळत्या पाण्यात टाकून द्यायची आणि तिला वरून आता बुडवत नाही ना, मग वरून पण पळी थोडंसं पाणी घालूया आपण त्याच्यावर, का की डुबायला कमी पडते ना. जास्त नाही, 2-3 मिनटं, जास्त नाही उकळायची आपल्याला, 2-3 मिनटंच उकळायची. का की उकळण्याचं कारण कसं, त्याची पानं पण लूज पडली पाहिजे ना आपल्याला. आणि पानं कशी कडक असतात ना कोबीची, ती लूज पडली पाहिजे, ती आपल्याला उपयोगी पडणार आहे पुढे. तर पहा तुम्ही, आता हे असं करून घ्यायचं. याच्यावर वरून पण पाणी ओतायचं, म्हणजे आतमध्येपर्यंत कोबी सगळीकडून छान अशी फुलणार ती आणि रंग बदली होणार, त्याचा रंग हिरवागार होणार. कोबीचा रंग थोडासा पाण्यात उकळल्यानंतर हिरवागार होत जातो. तर असा कोबीचा रंग छान हिरवागार रंग होणार आणि पानं पण थोडीशी लूज पडणार. तर मैत्रिणींनो, नीट लक्ष देऊन व्हिडिओ पहा, तुम्हाला कळेल काय आहे ते. तर पहा तुम्ही, आता कशी बनवणार आहे डिश. घरात सर्वांनाच आवडणार, कोबी न खाणारी पण आवडीने खातील ही रेसिपी. पहा तुम्ही एकदाची, संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर कळेल, स्किप करू नका मध्ये कुठेतरी. तर हे बघा, आता काय करायचं, ही गरम होताना मी थंड करून घेतला. आता ह्याला ना पाठीमागं दांड्यापाशी कापायचं आहे आपल्याला. हे बघा, इथे दांडा आहे ना, इथे सुरीने कापून घ्यायचं. आपल्याला ही पानं बाजूला करायच्यात सर्व. तर हे पहा, असं दांड्यापाशी कापलं ना तर पान आपलं अलगद निघतं. हे बघा, असं अलगद निघतं पान लगेच. जरा फाटलं बघा, फाटलेलंच होतं पहिलंच. हे बघा, आता इकडे असं दांड्यापाशी कापल्यामुळे काय होतं, तर हे अलगद पान असं सहज निघून जातं. तर मी ही सर्व पानं ना एक एक सुट्ट करणार आहे. हे बघा, अशी पानं काढून घेणार आहे पूर्ण. इथे कापल्यामुळं काय होतं, असं पान सुट्ट होतं आणि ते छान निघतं पान. पान जरासं फाटलेलं असलं तरी काय नाही प्रॉब्लेम, म्हणजे एकदमच फाटली नको, जपून काढा. हे बघा, छान निघाल्यात काय काय. थोडेफार पहिली पानं असतात ना, ती फाटली होती. तर दुसरी पण मी काढते, संपूर्ण पानांची तुम्हाला दाखवते, पूर्ण पानं काढल्यावर तुम्हाला दाखवते. तर एवढा कोबी राहिलेला आहे, ही भरपूर सारी पानं मी काढलेली आहेत. पहा, छान अशी पानं पाडलेली आहेत. तर ही पानं मी बाजूला ठेवणार आहे. पूर्ण बरीच पानं काढलेली आहेत, म्हणजे आपल्याला हवी तेवढी पानं पण काढलेली आहेत. तर ही बाजूला ठेवणार आहे मी. आणि ही हे बघा, ताटातून ह्याच्यातून पण बाजूला ठेवली. आणि हे बघा, आता कोबी हा राहिलेला आहे ना, तो किसून घेणार आहे. तर हा छान असा कोबी मी किसून घेतो. मस्त एकदम बारीक ह्याने किसायचा, त्याच्यामुळं आपल्याला लागतो छोटा बारीक एकदम किसून. हे असं बारीक किसायचा. तर संपूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवते किती लागन आपल्याला, तेवढा किसून घ्यायचा. आपल्याला जेवढा कोबी लागन तेवढा किसून घ्यायचा. तर एवढा पुरेसा आहे आपल्याला, का की बराचसा आहे हा, तर पुरेसा आहे आपल्याला एवढा. तर हा मोठ्या एखाद्या मिक्सिंग बाउलमध्ये टाकला कोबी. हे पहा, पानं बाजूला ठेवलीत, कोबी टाकला मिक्सिंग बाउलमध्ये. तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं, याच्यात 4-5 मिरच्या, लसूण आणि आलं हे सर्व जरासं जाडसर वाटून घेणार आहे. अगदी सहज होणारी रेसिपी आहे, लक्ष देऊन पहा मात्र. हे बघा, आता झालं, जाडसरच वाटलं आहे, बारीक बिलकुल वाटलं नाही, थोडंसं जाडसर. ह्याला पण बाजूला ठेवलं. आता हा मिक्सिंग बाउल घेतला. हे पहा, तर इथे मी बाजरीचं पीठ 1 वाटी टाकलेलं आहे. इथे बघा, चण्याचं पीठ 1 वाटी टाकलेलं आहे, चण्याचं मी बेसन पीठ. आणि इथे कोथिंबीर 1 वाटी टाकलेली आहे. इथे बघा, खरडा आपण केलेला होता ना, तो टाकलेला आहे.
आता इकडे मला बऱ्याचशा वस्तू घालायच्यात. तर मी घालणार आहे ओवा. ओवा एक चमचा भरून नाही घातला तरी चालेल, अर्धा चमचा असा चालेल, का की ओवा खूप तेज आहे. हा तुमच्या ह्याच्यावर आहे. सफेद तीळ घातलेले आहे एक चमचाभर. ओव्याने आणि सफेद तिळाने ह्या रेसिपीला खमंगपणा येतो. एक चमचाभर लाल तिखट घातलं. आपण मिरच्या पण घातल्यात ना, तर बेताचंच तिखट घालायचं. हळद घातली आणि धणे पावडर पण घातली. थोडंसं जिरं पण टाकले मी, अर्धा चमचा टाकलं जिरं. तर हे बघा, ही एवढं तर सामग्री झालेली आहे आपली. आता पुढे बघा काय करते मी. तर आपल्याला मीठ बिलकुल टाकलं ना, मी मीठ अंदाजाने आपलं टाकायचं. आपली किती क्वांटिटी आहे त्याच्यावर मीठ टाकायचं आपण. तर हे झालं. जरासं कमी वाटलं मला म्हणून मी आणखीन थोडंसं घेतलं. तर 2 चमचे मी तेल टाकणार आहे. हे बघा, तेल टाकलं 2 चमचे. आता हे ना सर्व हातानेच मिक्स करायचं असं छान मस्त हाताने असं सगळं एकजीव करून घ्यायचं. आणि मग पाणी घ्यायचं आणि पाण्याने असं राटसर पीठ भिजवायचं. आपल्याला पातळ पीठ भिजवायचं नाही, राट पीठ भिजवायचे. म्हणजे असं पहा, तुम्हाला दाखवते आता कशा पद्धतीने भिजायचं. पाण्याचा अंदाज नाही, का की आपल्याला पीठच तसं पद्धतीने भिजवायचे, म्हणून पाण्याचा अंदाज बिलकुल करायचा नाही. बघा, असं पीठ भिजवायचे एकदम घट्ट. भज्यांसारखं पण नाही आणि आळूवडीसारखं पण नाही, वेगळंच पीठ भिजवले. जरासं जाडसर, म्हणजे थोडंसं राटसर म्हणतात त्याला, ते थोडंसं असं जाडसर. आता ही पानं घेतली. पहा आता हे पाणीला काय करायचं, पानं दाखवते तुम्हाला आता कशा पद्धतीने घ्यायचं. तर मध्ये दांडा आहे पाण्याला, तो दांडा आपण आळूच्या पाण्याचं कसं असतं ते काढून टाकतो, तसा हा दांडा काढून टाकायचा आपल्याला. ही पानं कशामुळे आपण उकडला, कशामुळं मैत्रिणींनो, तर ही पानं लूज पडावं म्हणून ह्याच्यात उकडला. आणि कोबीचा थोडासा उग्रपणा असतो, तो पण नाहीसा व्हावा म्हणून आपण थोडासा ह्या पाण्यातून 2-3 मिनटं चांगला असा करून घेतला. मग त्याचा कच्चापणा पण गेलेला आहे, उग्रपणा असतो, कोबीत थोडासा वास असतो, तो पण जाणार. आणि ही पानं लूज पडली पाहिजेत म्हणून मी त्याला असं पाण्यातून जरासं उकळत्या पाण्यातून काढून घेतलेलं आहे. तर हे सगळीकडे व्यवस्थित लावायचं आणि असं दुमडायचं. आपण आळूची वडी बनवतो ना, त्या पद्धतीनेच वडी बनवायची अशी त्याची दुमडून. आणि मग त्याच्यावर असं इकडून पण लावायचं आणि असा गोल रोल बनवत जायचं. मग आता मस्त गोल रोल बनवायचा. हे बघा, ह्या पद्धतीने बनवायचा असा. आता थोडंसं रिकामं राहिलं असलं, तिथे जागा आपल्या निघत असलं तर थोडंसंच लावायचं असं, का की हे बघा झाला रोल तयार मस्त. मग छोटा करा मोठा करा, तुमच्या ह्याच्यावर आहे किती मोठा करा तेवढा. छान रोल बनवायचे. संपूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवते. पूर्ण रोल झाले ना आपले, मग तुम्हाला दाखवते. ह्या भांड्याला मी तेल लावलं होतं जाळीला, तेलावर ठेवून द्यायचं. आणि मग आता हे संपूर्ण रोल बनवून झालेले आहेत माझे. पहा, छोटे झालेत, काही मोठे झालेत, छान झालेत. हे पीठ एकदम परफेक्ट झालं, म्हणजे बघा माप एकदम परफेक्ट होतं. आता मी हे पाणी उकळायला ठेवलेले वरती, ह्याच्यावर चाळणीत उकळायला ठेवायचं. आपण वड्या उकडतो तसं 10 ते 12 मिनटं उकडायचं, जास्त नाही. 10 ते 12 मिनटांनी तुम्हाला दाखवते. हे पहा, मस्त फुलून आलेले आहेत, एकदम टम फुगलेले आहेत, शिजल्या पण आहेत आपल्या. 10 ते 12 मिनटात पूर्ण झालेले आहेत. गॅस एकदम फास्ट पण नाही ठेवलेला, स्लो पण नाही ठेवलेला, अगदी नॉर्मल गॅस असतो त्याच पद्धतीने ठेवलेला. अगदी झालेल्या आहेत. थोड्याशा थंड पडल्या का मग काढलेले आहेत. जास्त गरम आहे, म्हणजे थंड नाही, जास्त गरमच आहे अजून. आता माझ्या नातवंडांना खायचं आहे भरपूर, त्यांना तर लवकर कर आई सांगतात, म्हणून मी पटकन घेतलेलं आहे करायला. खूप खमंग लागतात, खूप छान लागतात. आणि न खाणारी माणसं कोबी खाणार, त्यांचे म्हणतात ना, प्रत्येकाच्या जिभीचे चोचले आईच पुरवती, तसं आहे ते. तर आता हे बघा, ह्या वड्या तुम्ही शॅलो फ्राय करा, तुम्ही फ्राय करून घ्या. तुम्ही नुसती फोडणी दिली तरी चालेल, आणि नाही फोडणी दिली तर अशा कोरड्या नुसत्या बिना फोडणीच्या खाल्ल्या तरी पण चालेल. एवढ्या खमंग लागतात, चविष्ट लागतात, खूप छान लागतात. मैत्रिणींनो, माझ्या ह्या वड्या तुम्हाला आवडल्या तर नक्कीच चॅनलला नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. जुन्या पाहत असाल तर कमेंटमध्ये लिहून पाठवा कशा वाटल्या माझ्या वड्या. आणि पाहत राहा व्हिडिओ असेच, आणि मस्त मस्त रेसिपी माझ्या पाहत राहा आणि बनवत जा आणि खात जा मस्त मस्त. पाहिलं तुम्ही मैत्रिणींनो,
आणि मी आता हा रोळ आहे ना, हा रोळ काही वेळेस मी रोळ पण ठेवते अशी. रोळच बनवायचा, मग रोळच द्यायचा अख्खा, एक माणसाला एक रोळ द्यायचा. फार छान लागतो तो पण. हा रोळ अख्खा दिला तरी चालतोय. एक जणाला एक रोळ दिला ना तर पुरेसा. म्हणजे वड्यांचे तुकडे करण्यापेक्षा एक एक रोळ दिला ना तरी आणि न फ्राय करता, न शॅलो फ्राय करता, न फोडणी देता नुसता हा रोळ दिला ना खायला तरी अप्रतिम लागतो. तर नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि बनवून पहा. कशा वाटतात ह्या वड्या. खरंच जबरदस्त आहेत. म्हणजे जे न खाणारी पण खातील. पहा सुंदर झालेले आहेत. आता मी काढून दाखवते, काय होतात अजून नंतर दाखवते काढून. तर माझ्या नातवंडांना पहिले खायचे म्हणून तुम्हाला पहिले दाखवते, नंतर मग त्यांना देते. हे पहा सुंदर वड्या, खरपूस खमंग लागणाऱ्या. तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि मैत्रिणींना पुढचं सांगते तुम्हाला, माझे मसाल्याचा स्टॉक आलेला आहे. तुम्हाला घ्यायचा असला तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, घेऊ शकता. बिना केमिकल मसाला, फ्री डिलिव्हरी, घरपोच भेटणार. भरपूर सारे मसाले आहेत.